नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक सेवक प्राप्त यादीनुसार कागदपत्रे पडताळणी आपण बघणार आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असेल। हा जो अर्ज दिसतोय तुम्हाला, हा अर्ज पूर्ण आपल्याला फिल करायचं आहे मित्रांनो। बघा कसं फिलअप करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो। बघा या यादीनुसार तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जाणार आहे मित्रांनो। बघा यादीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट बघा सुरुवातीमध्ये तुम्हाला काय भरायचं आहे, त्याच्यात उमेदवारांचं नाव, उमेदवार जो कॅन्डिडेट अर्जदार असेल त्यांचं नाव, माध्यम मराठी इंग्लिश जी माध्यम असेल तुमची ते आपण तिथे भरायचं आहे। नंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, यादीतील क्रमांक तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे। नंतर पदनाम, आता शिक्षक भरती तुमचं कोणतं पदावर तुम्ही नियुक्ती झाले ते पदाचं नाव इथे फिलअप करायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, कागदपत्राची यादी, आता पत्राची यादी कशी असेल हे बघा तुम्हाला दिसते का। 1 नंबर SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, दुसऱ्या नंबरला HSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र। इथे काय करायचं मित्रांनो, तुम्ही इथे रीड करायचं SSC गुणपत्र व प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे, आहेत तर होय, आहेत किंवा नाही असं करायचं मित्रांनो। नसेल तर नाही करायचं, असेल तर आहेत करायचं। फक्त एवढंच फिलअप करायचं आहे आणि या लिस्टनुसार तुम्हाला डॉक्युमेंट सेट करून ठेवायचं आहे मित्रांनो। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ही लिस्ट, या लिस्टप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील मित्रांनो। बघा मित्रांनो, सर्व आपल्याला पदवीधर गुणपत्रिका प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी गुणपत्र प्रमाणपत्र सर्व डॉक्युमेंट दिले मित्रांनो। याच्यात DED गुणपत्रिका व प्रमाणपत्र, BED गुणपत्रिका व प्रमाणपत्र, TET CET गुणपत्रिका व प्रमाणपत्र, उमेदवारांच्या टेट अर्जाची स्वयं प्रमाणपत्र प्रत, अभियोक्ता परीक्षा निकालाची प्रत, टेट गुणपत्रिका, नियुक्तीच्या प्रवर्ग, जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी, राष्ट्रीय व अधिवास प्रमाणपत्र, नॅशनल डोमासाइल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्र, शासन अधिसूचनेनुसार दिनांक 28 मार्च 2005 नवे तिसरं पत्ते नसल्या बाबत दाखला। मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे हे PDF, पण तुम्हाला तिसरं पत्ते नसलेला दाखला पण त्या ठिकाणी मी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। बघा 18 नियुक्ती प्रकार, समांतर आरक्षण प्रवर्ग। आता नियुक्तीचं प्रकार काय आहे ते तुम्ही इथे आहे का तुमच्याकडे, ते आहेत किंवा नाही हे पण तुम्ही इथे फिलअप करायचे मित्रांनो। 19 नंबरला ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सपैकी एक कोणतंही तुम्ही एक डॉक्युमेंट येस करायचे मित्रांनो। एक डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे। उमेदवार, खेळाडू, अपंग, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास प्रमाणपत्र, माजी सैनिक, आजी सैनिक, सवलत प्रमाणपत्र, पात्र अपात्र कारणासह। मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचं आहे। स्टेप बाय स्टेप हे सर्व सिरियलप्रमाणे असं तुम्ही 2 सेट तयार करून ठेवायचं आहे। बघा तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल त्यांचं झेरॉक्स काढून अटेस्टेड करून तुम्ही 2 सेट तयार करून ठेवायचं मित्रांनो। त्याच्या या यादीनुसार ठेवायचं आहे। या यादीनुसार तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील मित्रांनो। बघा तुम्हाला अपत्य दाखला किंवा तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन, ते सर्व तुम्हाला दाखले मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो। त्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आणि ते दाखले पण जोडून घ्यायचे आहे तुम्ही मित्रांनो। बघा ही सर्व सिरियलप्रमाणे भरायचं आहे तुम्हाला। येस आहेत तर आहेत, नाही तर नाही, बस एवढंच तुम्हाला हे फिलअप करून घेऊन जायचं आहे मित्रांनो आणि डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं। या यादीनुसार त्यांच्याकडे बघा शासनाकडे ही यादी असेल। आता उमेदवारांची स्वाक्षरी आणि पडताळणी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, आता जे पडताळणी करणार आहे ते तुम्हाला तुमचं हे चार्ट पाहिलं जाणार आहे, कारण हे आपल्याला ही लिस्ट बघेल आणि ते डॉक्युमेंट आपले ओरिजिनल एक चेक करणार आहे मित्रांनो। स्टेप बाय स्टेप सर्व डॉक्युमेंट जसं आपल्याला या यादीमध्ये डॉक्युमेंट दिले तसं डॉक्युमेंट पण व्हेरीफाय केले जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो। असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन